जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला। या हल्ल्यामध्ये 26हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झालाय। पर्यटकांसह अनेक स्थानिक नागरिकही जखमी झालेले आहेत। आपल्यासोबत रुपाली ठोंबरे पाटील या जोडलेल्या आहेत। रुपाली ताई, आपण पाहतोय हा भ्याड हल्ला झालेला आहे, संपूर्ण देश हादरलेला आहे। या हल्ल्यानंतर आपण या ठिकाणी पर्यटनासाठी गेलेले होते, आपले कुटुंब या ठिकाणी आहात, काय तिथली परिस्थिती आहे, काय सांगाल आम्हाला? कालचा हल्ला झाल्यानंतर जे पर्यटनामध्ये प्रचंड घबराट झालेली आहे। परंतु लोकल जे इथले आहेत, म्हणजे आता हे आमच्या पक्षाचे आरिफ भाई आहेत, ते इथे आमच्यासाठी सिक्युरिटीला आलेले आहेत। इथे आमचे टुरिस्ट पर्सन आदिल भाई आहेत, तुमचं नाव काय सांगितलं? आजाद भाई आहेत। हे सगळे इथं आमच्या सुरक्षिततेसाठी इथं आलेले आहेत। खरं तर या हल्ल्यामुळे सगळे भयभीत झालेले आहेत, सगळ्यांच्या फ्लाईट कॅन्सल झालेले आहेत। म्हणून मी महाराष्ट्र सरकार असेल, कर्नाटक सरकार असेल, प्रत्येक राज्याच्या गव्हर्नमेंटला मी म्हणजे खरं अमित शाह भाईंना विनंती केलेली आहे की इथनं पर्यटक हलवण्यासाठी जास्त विमानांची सोय करण्यात यावी आणि पर्यटक पहिले इथनं हलवावे आणि नंतर जो काही हल्ल्याचा तुम्हाला काय पुन्हा तसा तपास करून कसा त्यांना उत्तर द्यायचे ते नक्की द्यावं, परंतु पहिले पर्यटक इथनं हलवणं गरजेचे। सगळे पर्यटक लहान लेकरा बाळांसोबत इथं आहेत आणि लोकल लोक जे आहेत, जे आमचे मुस्लिम बंधू आहेत, ते सुद्धा जखमी झालेले आहेत आणि ते आमच्या सिक्युरिटीसाठी किंवा आमच्यावर जो काही हल्ला झालेला आहे पर्यटनावर त्याच्यासाठी ते सुद्धा दुःख व्यक्त करून अक्षरशः रडत आहे। म्हणजे ही खरी परिस्थिती या श्रीनगरमध्ये, या जम्मू काश्मीरमध्ये मी स्वतः अनुभवली आहे। भयान जी परिस्थिती आहे। जी नक्कीच, आपण पाहतोय की या ठिकाणी लहान मुलं सुद्धा आहेत, ते सुद्धा घाबरलेले आहेत। या ठिकाणी जे स्थानिक आहेत ते आता मदतीला धावून आलेले आहेत। बंदची हाक या ठिकाणी आता काश्मीरमधील स्थानिकांनी दिलेली आहे, त्या संदर्भात काय सांगाल? संपूर्ण दुकाने या ठिकाणी बंद आहेत। मी तुम्हाला सांगते की जेवढे जेवढे लोकल पर्सन आम्हाला येऊन भेटलेले त्यांनी सांगितलं की आमच्यासाठी हे शॉकिंग आहे। हम कश्मीरी लोगों के ये क्यों ऐसा हो गया, हमारा नाम बदनाम हुआ है, म्हणजे अशा ह्याच्यात ते आम्हाला सांगत आहेत। आणि म्हणून काश्मीरी लोकांनी कालच्या हल्ल्याचा निषेध म्हणून सर्व बंद ठेवलेला आहे। आणि एवढं सर्व बंद असताना पोस्ट रस्त्यावर उतरलेले असताना सुद्धा स्थानिक लोक पर्यटनाच्या मदतीसाठी पुढे सरसावलेले आहेत आणि त्यांना मदत करत आहेत। ही सगळी लोक त्याच्यासाठीच इथे आलेली आहेत। जे जे जी कोण नाशिकचे, कोण अहमदाबादचे, त्या सगळ्या लोकांसाठी, पर्यटकांसाठी, कारण पर्यटनावर आमचं पोट चालतं, जी अभी हम खत्म हो गए, ही काश्मीरी लोकांची भावना जी आहे। नक्कीच, सरकारकडून सुद्धा प्रयत्न केले जातात की पर्यटनाला चालना देण्यासाठी हा एकंदरीतच प्रयत्न केला जात होता। मात्र आता पर्यटकांवरतीच असा भ्याड हल्ला केला जातोय। कुठेतरी आता स्थानिक सुद्धा घाबरलेले आहेत, पर्यटक सुद्धा आता या ठिकाणी भयभीत झालेले आहेत। आपण सुद्धा या ठिकाणी आहात, आपण आता परत भारतामध्ये या ठिकाणी आता मुंबईमध्ये परत कधी येणार आहात, त्या संदर्भात काय सांगाल? आज आज येणार आहे। आम्हाला तातडीची विमानं उपलब्ध करून दिलेली आहेत। अजून जी तातडीची विमानं उपलब्ध होणार आहेत त्याचं कन्फर्मेशन आम्हाला अर्धा एक तासात येईल। पण आज आम्ही इथनं जवळजवळ म्हणजे आम्ही पुण्याचे, नाशिकचे आणि अहमदाबादचे हे सगळे आज संध्याकाळपर्यंत पुण्यामध्ये पोहोचणार आहोत। जी नक्कीच, आपण किती जण आहात, आपल्यासोबत किती पर्यटक आहेत, आणखीन किती पर्यटक या ठिकाणी अडकलेले आहेत, त्या संदर्भात काय माहिती देता येईल का? संपूर्ण काश्मीरमध्ये 60 ते 65% पर्यटक अडकलेले आहेत। सगळ्यांच्या फ्लाईट मी तुम्हाला सांगते उद्या आहेत, परवा आहेत, 13 आहेत, काहींच्या फ्लाईट डिले झालेल्या आहेत आणि नाही म्हणलं तरी हजारोच्या ह्याच्यात पर्यटक अडकलेत। आम्हाला ज्या ठिकाणी सुरक्षित ठेवलेलं आहे तिथे जवळजवळ 100 ते 150 जण आहेत मुलाबाळांसहित। त्याच्यामुळे ही सगळी मंडळी श्रीनगरमधनं हलणं गरजेचं आहे। जरी सांगितलं गेलं की बाबा सुरक्षित आहे, काळजी करू नका, मिलिटरी उतरलेली आहेत, लोकल लोक आमच्या सोबत आहेत, परंतु इथले पर्यटक तातडीने हलवणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर ही जी काही पुढची कारवाई असेल आणि मग ज्या विकृत लोकांनी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्यांना त्यांच्याकडे कारवाई करण्यासाठी सरकार रस्त्यावर उतरलेली। नक्कीच, आपण पाहतोय सरकार या ठिकाणी मदतीला धावून आलेले आहेत, स्थानिक प्रशासन सुद्धा मदत करतंय। महाराष्ट्र सरकारकडून आपल्याला काही फोन आलेला आहे का, काही मदतीसाठी काही सांगण्यात आलेलं आहे का? हो हो, फोन आलेले आहेत। माननीय अजितदादांच्या सोबत बोलणं झालेलं आहे, त्याच्यानंतर मुरली मोहोळ अण्णा यांच्याशी बोलणं झालेलं आहे आणि जास्तीची विमानांची तातडीने उपलब्ध करून देत आहे। आजच्या जे पर्यटन बाहेर जाणे याच्यासाठी जास्तीची विमानं
उपलब्ध करून देत आहेत. आणखीन किती दिवस जातील किंवा आजच सगळ्या पर्यटकांना या ठिकाणी मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये परत येता येईल का, किंवा आज आणि उद्या असे 2 दिवस किती दिवस लागतील इतक्या पर्यटकांना या ठिकाणी परत येण्यासाठी? सरकार जास्तीची विमानं उपलब्ध करून देते, त्याच्यामुळे आज हे पर्यटक बाहेर जाण्याची दाट शक्यता आहे आणि आजच्या आजच हलवणं गरजेचं आहे. काहींची उद्याची जी परवाची तिकीटं आहेत, परंतु लोक आता इथे थांबायला तयार नाहीयेत. पॅनिक झालेली आहे, दिवसात मानसिकता ढासळती आहे. लोक जरी सपोर्ट करत असले तरी कोणाची इथे थांबण्याची इच्छा नाहीये. त्यामुळे सरकारने तातडीने विमान उपलब्ध करून देणे आणि पर्यटक इथनं हलवणे हाच एक उत्तम मार्ग आहे आणि आमचं सरकार ह्या गोष्टी नक्की करेल याची मला खात्री आहे. जी, नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी हा हल्ला झाल्यानंतर आता जे स्थानिक आहेत त्यांनी बंदची हाक दिलेली आहे. मात्र यानंतर दुकानं बंद आहेत. अशा वेळेस तुम्हाला काही सेवा पुरवण्यात येते का? स्थानिक प्रशासनाकडून काही मदत या ठिकाणी तुमच्यासाठी करण्यात येते का? लोकल लोकांनी सगळी आम्हाला मदत केलेली आहे. म्हणजे इव्हन टुरिस्ट पर्सननी स्वतःच्या घरी लोकांना नेलेलं आहे. ते स्वतः रडत आहेत आणि त्यांच्या घरातलं जेवण टुरिस्ट लोकांना देत आहेत, सेफमध्ये ठेवलेलं आहे. त्यामुळे लोक जरी बंद पुकारला असेल तरी इतर आमचे हाल अजिबात होऊन देत नाहीयेत लोकल लोक. जी, रुपालीताई, आपण सुद्धा मन अगदी घट्ट करा आणि सर्वांना अशीच ताकद द्या. ते सुद्धा आता तुम्ही सुद्धा परत लवकरच पुण्यामध्ये याल आणि मुंबईमध्ये जे कोणी पर्यटक अडकलेले आहेत मुंबईतले ते सुद्धा परत येतील अशी आपण आशा करूयात. आणि सर्व प्रयत्न आपण सरकारकडून करण्यात यावे अशी आपण लोकशाहीच्या माध्यमातून आपण त्यांना विनंती करूयात. रुपालीताई, आपण धन्यवाद आपण या सविस्तर माहिती दिल्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.